सर्वांना सामावून घेणारी, सर्वांचा आदर करणारी व सर्व जगाला आदर्श ठरून मार्गदर्शन करणारी भारतीय संस्कृती ही नद्यांच्या काठानेच विकसित झाली। त्यामुळे या नद्यांना देवतेचे रूप प्राप्त झाले। पण याच नद्या आज आपल्या दुर्लक्षामुळे प्रदूषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। त्यामुळे या नद्यांचे सर्वांनी संरक्षण करून त्यांना प्रदूषणापासून वाचवले पाहिजे, असे आर्य गुरुकुल संस्थेचे संस्थापक भरत मलिक यांनी सांगितले। शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवीन संधी प्राप्त होऊन त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या हेतूने कार्यरत असणाऱ्या आर्य गुरुकुल संस्थेच्या 8व्या वर्धापन दिन समारंभात भरत मलिक बोलत होते। साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात पालक, शिक्षकप्रेमी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गंगा ते काशी या दरम्यान विकसित झालेल्या भारतीय संस्कृतीचा विषय घेऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण लीला, भगवान शंकर अशा देवदेवतांच्या लीलांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करताना पर्यावरण संरक्षण, प्रदूषणामुळे होणारे जलप्रदूषण, जंगले नष्ट होत असल्याने जंगली जनावरे, पक्षी यांची कमी होणारी संख्या, याचबरोबर ग्रामीण भागाचे शहरीकरण होताना जुन्या रूढी, परंपरा व चांगल्या आदर्श गोष्टींकडे कसे दुर्लक्ष होत आहे हे विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमातून दाखवून दिले। चिन्मयनाथ बिंदूंच्या संचालिका प्रमोदिनी राव, प्रताप पटेल, मुकुंद पटेल, आर्य गुरुकुलच्या मुख्याध्यापिका नीलम मलिक मंचावर उपस्थित होत्या। त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून या उपक्रमाला पाठिंबा दिला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। तर किमान आपण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या माणसांना भेटत येऊ। आणि मला इतकं प्रेम मिळालं, मी तुम्हाला काय सांगू। माझ्या मिशनमध्ये बरेच काही मुद्दे होते, पण मानवता हा गुण किंवा हा जो काही लक्षण आहे हे हिंदुस्थानी माणसाला सांगायचं गरज नाही, ही तुम्ही आनंदाने घेत आलेलो आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत। टाइम आहेत, तुम्ही आमच्या शाळेमध्ये या आणि आमच्या मुलांना तुमचा जो ही 40 डेज मध्ये तुम्ही जे चालले तुमचे अनुभव जो आहे ते आमच्या मुलांना शेअर करा। दॅट विल बी अ ग्रेट थिंग। वुड यू लाइक टू कम विद्याजी टू कम टू स्कूल? लेट्स गिव अ बिग हँड टू विद्याजी।
a very, very good singer. She is also a music director. And she is also my old friend. When we were Chinmaya Yuva Kendra members, she was with us. I would request our guest to come forward.